तर welcome students. See the next examples. तर बघूया. तर त्याच्यातले एक दोन राहिलेत. फर्स्ट वी कॅन ऑब्झर्व इट आणि मग पुढं जाण्याचा प्रयत्न करू. तर सी दॅट. तर 5 उदाहरणापर्यंत आपण आलो. तर सी दॅट 6 insert two numbers. INSERT. Insert two numbers बघा between 1/4 and 1/3. Between 1/4 and 1/3 so that for that what is the condition, see there, so that resulting sequence is harmonic progression. तर काय म्हणतात ते, resulting sequence is हार्मोनिक प्रोग्रेशन. आणि मग आता त्या दिलेल्या ह्याच्यामध्ये आपणाला दोन टर्म्स इन्सर्ट करायच्यात किंवा ऍड करायच्यात, बरोबर. कोणाच्या दरम्यान 1/4 अँड दॅट ऑफ द 1/3. आणि मग बघा, तर हाऊ टू गेट दॅट सोल्युशन ऑब्झर्व हियर. Now let us suppose that we can take that of the two terms in between that 1/4 and 1/3, that is h1 and that of the h2. तर आपण 1/1 घेऊ. म्हणजे आपल्याला सोपं होईल. याच्यासारखं 1/h1 आणि 1/h2 त्या जशा आहेत 1/4 1/3 तसंच ते 1/h1 1/h मानले आहे. झालं. and therefore that terms are that 1/4 बघा त्याच्या दरम्यान ते आहेत 1/h1 1/h2 1/3 are in harmonic progression. याचा अर्थ ह्या दोघांच्या दरम्यान असणाऱ्या टर्म जर आपण अशा मानल्या, that is 1/h1 1/h2, then that 1/4 1/h1 1/h2 1/3 are in harmonic progression. आणि मग बघा, आणि मग आपल्या व्याख्येप्रमाणे therefore their reciprocals, 1/4 चा रेसिप्रोकल 4 आला, म्हणूनच आपण मानताना परत तसंच मानला. h1 that of the h2 and that of the 3 are now in arithmetic progression. याचा अर्थ त्या चार टर्म तुमच्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आल्या. आणि मग आता since these terms, which of them 4 h1 h2 3 are in arithmetic progression, that terms are like of that. याचा अर्थ we can take a equal to 4, बरोबर. पहिली टर्म. त्यानंतर पुढची टर्म कोण असते, a प्लस b. कोण आहे ते आपण मानल्याप्रमाणे h1. त्याच्या पुढची कोण असणार, a प्लस 2d, बरोबर. ती कोण असणार आहे h2. आणि a प्लस 3d that becomes that of the 3. तर अशा त्या चार टर्म क्रमवार येतील. a जर 4 मानलं, त्याच्या पुढचा कॉमन डिफरन्स d आणि h1, त्याच्यापेक्षा अधिक d आले a प्लस 2d h2 आणि a प्लस 3d that of the h3 आलं. आणि मग बघा, लगेच याच्यापासून a ची किंमत इथं पुट करू that over. and therefore put that a equal to 4 in that of the a plus 3d equal to that of the 3 and that over. and therefore that a plus a म्हणजे कोणाला तुमचा आता, that is 4 plus 3 times d equal to that of the 3. आणि इथं थोडंसं व्यवस्थित चालायचं, काही प्रश्न नाही. and therefore 3 times d equal to that of the -1. कसे, हे 4 तिकडे गेले, वजा 1 झाले, आणि मग तो कॉमन डिफरन्स आला तुमचा -1/3 झालं. आता d मिळाला, काय अडचण आहे का आता, काही नाही अडचण. a 4 आहे, d -1/3 आहे, आणि ह्या आहेत आपल्या हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये. आणि मग बघा, and therefore h1 equal to, आता रिप्लेस करू, h1 equal to a plus d. a आहे 4, d आहे -1/3, म्हणजे किती आलं त्या ठिकाणी 11/3, कारण हे इकडे आल्या. त्यानंतर h2 बरोबर कोण आहे, a plus 2d. a 4च, आणि 2d म्हटल्यानंतर 2 टाइम्स -1/3, परत लसावी 3च आला. 4 3 12, 12 वजा 2 that is 10 by that of the 3. आणि मग बघा, आणि मग h1 h2 हे मिळाल्या, आणि आपले कोण पाहिजे,
ह्या पाहिजेत हा टर्म्स. H1 H2 नको आहेत आपल्याला, ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आल्या. And therefore the required terms in between that 1 by 4 and 1 by 3 are 1 upon H1, that is equal to 1 upon H1 म्हणजेच कोण 1 upon 11 by 3, that is 3 by 11 झालं. त्यानंतर and RH2, that is 1 upon H2 म्हणजेच 1 upon 10 by 3, that is 3 by 10. आणि मग अशा त्या टर्म्स आल्या तर कोण कोण आलं H1 equal to 1 by 3, that terms are there. तर बरोबर मिळाला 3 by 11, 3 by that of the 10. आणि मग आन्सर द्यायचं. And therefore the required terms in between that of the 1 by 4 and 1 by 3 are, that is 3 by 10 and that of the 3 by 11 and 3 by 10. 3 लक्षात आलं. मानलेलं आपण 1 upon H1 होतं, नॉट H2, त्यामुळे ते कन्फ्युजन नाहीसं करता आलं पाहिजे. तर असं ते तयार करायचे प्रॉब्लेम्स. त्यानंतर आणखी एक बघू. तर बघा सिमिलर, insert the two numbers between 1 and -27. Insert the two numbers in between 1 and -27 so that resulting sequence is a geometric progression. मगाचा हार्मोनिक होता म्हणून ते मानताना आपण 1 upon H1 मानले, H1 नाही मानलं. बरोबर. काय म्हणतात ते insert two numbers between 1 and -27 so that resulting sequence is a geometric progression. मग आता ते geometric progression आहे. मग जसे 1 upon H1 1 upon H2 मानले होते तसे आता इथं मानू G1 आणि G2. Let G1 and G2 are two terms in between that of the -1 and -27 which are in geometric progression. And therefore that the terms are 1 G1 G2 इथं दिवस आणि -27. आणि मग मग कसं a plus d, तसं आता इथं let, that is the geometric progression whose first term is a, common ratio is r. आणि मग तुम्हाला बरोबर प्राप्त होतं. therefore a equal to 1. बघा त्यानंतर a r, आता तो काय आहे रेशो आहे म्हणून त्याला मल्टिप्लाय केलं. a r equal to that of the G1, a r square equal to G2 आणि a r raised to 3 equal to -27. झालं का? काहीच प्रश्न नाही बघा. and therefore we have to get from first and last a times r raised to 3 equal to that of the -27. परंतु a ची किंमत तुमची 1 आहे, याचा अर्थ r raised to 3 equal to -3 raised to 3, बरोबर वजा 27 येतात ते, कारण that is the odd power. आणि मग आपल्या नियमाप्रमाणे आलं कॉमन रेशो r equal to -3. आणि झालं का? and therefore the required terms are इथं G1 पाहिजे, हे कॉमा आणि 1 मध्ये लक्ष ठेवायचं. and therefore G1 equal to that is ar, a तर तुमचा 1 आहे, वाटल्यास देऊ, that is -3. G2 equal to ar square, that is 1 - 3 square. and therefore that terms are -3 and that of the 9. तर अशा रीतीने त्या इन बिटवीन टर्म्स तुम्हाला प्राप्त झाल्या. तर वेल एक्झाम्पल सिंपल बट दॅट गेट्स टू आवर इन्क्रीज द नॉलेज. तर असं हे त्या ठिकाणी मिळवता येतं. त्यानंतर आणि मग बघा तर सी दॅट find two numbers, eighth example and that is the last of it. Find two numbers, बघा find two numbers काय दिली पण ते बरोबर उपयोगात आणायच्या. whose arithmetic mean, बघा whose arithmetic mean exceeds their EXCEEDS exceeds their geometric mean. वाक्यांचा अर्थ आला की काम संपलं. फाइंड टू नंबर्स whose arithmetic mean exceeds their geometric mean
कितीने जास्त ते पुढे दिले त्याने एक्सिड्स देअर जॉमेट्रिक मीन बाय 1/2. म्हणजे असे 2 नंबर्स आपल्याला मिळवायचे की ज्यांचा अरिथमेटिक मीन हा जॉमेट्रिक मीन पेक्षा एक्सिड्स म्हणजे जास्त आहे किती ना 1/2 ना. अँड देअर हार्मोनिक मीन इज, दुसरं पण वाक्य दिलं ना तसं नाही मिळणार. अँड देअर हार्मोनिक मीन इज, आता हे मीन आहे का, अँड देअर हार्मोनिक मीन इज 25/26. बरोबर. तर आता हे अर्थ आपल्याला लक्षात यायला पाहिजे, बाकी काही नाही त्या ठिकाणी. आणि आपण त्यांचे रिलेशन्स उपयोगात आणलेत, त्याचाच या ठिकाणी उपयोग करायचा. तर बघूया काय घडतंय ते. तर लेट अस सपोज दॅट देअर अरिथमेटिक मीन इक्वल टू ए, जॉमेट्रिक मीन इक्वल टू कॅपिटल जी आणि हार्मोनिक मीन इक्वल टू दॅट ऑफ द कॅपिटल एच. झालं. आणि मग आता ते 2 नंबर्स आपण x आणि y मान. लेट दॅट रिक्वायर्ड नंबर्स टू बी आर से x अँड दॅट ऑफ द y. तिन्ही अर्थ देऊ. And therefore their arithmetic mean equal to x plus y upon 2. बघा, geometric mean equal to square root of xy हे व्याख्या महत्वाच्या आहेत. आणि हार्मोनिक मीन इक्वल टू 2 टाइम्स ऑफ xy अपॉन दॅट x plus y. तर हे पहिलं मानणं महत्वाचं आहे. आणि आता उपयोग करू त्या ठिकाणी. आता बघा काय आहे मग, अरिथमेटिक मीन इज एक्सीड्स देअर जॉमेट्रिक मीन बाय 1/2. म्हणजे पहिलं रिलेशन काय आलं, a इक्वल टू g प्लस 1/2, त्याला नाव देऊ 2 नंबर. झालं. आणि दुसरं काय दिलंय, देअर हार्मोनिक मीन इज h इक्वल टू 25/26, तर याला नाव देऊ 3 नंबर. आलं. आणि मग आता आपण त्या रिलेशनचा त्या ठिकाणी उपयोग करणार. मग आपल्याला माहिती आहे व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दॅट ऑफ द ए जी अँड दॅट ऑफ द एच, दॅट इज जी स्क्वेअर इक्वल टू ए इंटू एच. तर त्याचाच उपयोग घेतलाय, जी स्क्वेअर इक्वल टू ए इंटू एच. आणि मग आता उपयोग करूया. तर जी स्क्वेअर आले तर ए ची किंमत आपण जीच्या भाषेत टाकू आणि एच तर तुमच्याकडे आहेच. अँड देअरफॉर फ्रॉम 2 and 3 लगेच फायदा होईल बघा. फ्रॉम 2 and 3 वी हॅव जी स्क्वेअर इक्वल टू ए चे ऐवजी कोण आले तुमचे जी प्लस 1/2 आणि एच च्या ऐवजी आले 25/26. झालं. आणि अशा रीतीनं तो आपल्याला मिळून जाईल. पण बाकीचं इन्फॉर्मेशन आहेच आपल्याकडं, 2 नंबरचे इक्वेशन आहे वगैरे त्यानंतर. तर आता हे समीकरण सोडवण्याचा प्रयत्न करायचा. तर जी स्क्वेअर, तर आपल्याला ए च्या भाषेत यायला पाहिजे होतं का, काय नाही, 1 मिनिट. तर ए मिळवायचा होता नाही का, ए मिळवणं सोपं जाईल. ए इक्वल टू जी स्क्वेअर इक्वल टू ए इंटू एच. मग ए आपल्याला जी च्या ऐवजी टाकता येईल किंमत, काय हरकत नाही. बरं, त्याच्यानुसार जावा. तर 1 मिनिट ह्याला रिमूव्ह करतो थोडंसं. तर जी ची किंमत टाकवा. फ्रॉम टू, ही आलं रिलेशन आहे, फ्रॉम टू जी इक्वल टू ए मायनस 1/2. हे थोडंसं पटकन मिळेल, म्हणजे आणखी ते क्लिअर होऊन जाईल. अँड देअरफॉर जी स्क्वेअर इक्वल टू ए इंटू एच इम्प्लाइज, पण जी वर्गमुळात येतं त्यापेक्षा ए आपल्याला पटकन मिळतं. आणि मग बघा a minus 1/2 bracket square that is equal to a into 25/26 असं ते वर्ग समीकरण तुम्हाला मिळेल. आणि मग बघा काय प्रश्न तयार होत आहे त्या ठेवा. अँड देअरफॉर, मग त्याचा विस्तार करा. देअरफॉर a स्क्वेअर ह्या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट आली, -2 टाइम्स ऑफ a प्लस 1/4 that is equal to a into 25 by that of the 26. तर असं ते मिळत आहे. आणि मग आता काय होतंय बरं त्या ठिकाणी, तर 1/4 आले नाही का, मायनस ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए म्हणजे एच राहतील ना, त्या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट काय येणार आहे, -a. आणि मग आता आपल्याला कॅन्सलेशन करता आलं पाहिजे. तर ए स्क्वेअर ए इंटू एच आहे ना,
ए इंटू एच, आणि एच ची किंमत तर आपल्याकडे 25/26 दिलेली आहे ना. ए इक्वल टू एच प्लस, तर आता थोडासा अर्थ बदलतोय हा त्या ठिकाणी, कारण आपण ए ची एक्सिड्स बाय म्हटलं ना त्याने. एक मिनिट हा. फाइंड टू नंबर्स हुज अरिथमेटिक मीन एक्सिड्स देअर जॉमेट्रिक मीन बाय 1/2 अँड देअर हार्मोनिक मीन बाय आहे ना. तर हार्मोनिक मीन बाय 25/26. तर एक मिनिट हा. तर हे अर्थच थोडेसे बदलले, तर बाय हा शब्द राहिला होता माझ्याकडनं. तर परत एकदा बघा. दॅट एट एक्झाम्पल, फाइंड टू नंबर्स हुज अरिथमेटिक मीन एक्सिड्स बाय एक्स सी डबल डी एस. तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. देअर जॉमेट्रिक मीन बाय 1/2 अँड हार्मोनिक अँड देअर हार्मोनिक मीन. तर हे शब्द आहेत अँड देअर हार्मोनिक मीन इज नाही म्हटलं तर बाय म्हटलंय. बाय 25/26. याचा अर्थ काय आला तुमचं? बाकीच तेच हा. ए इक्वल टू जी प्लस 1/2 बघा. तर ए इक्वल टू एच प्लस 25/26. आता तो प्रश्न मिळेल. तर असं आहे, म्हणून तर ते चुकल्यासारखंच वाटत होतं काहीतरी. आणि आता काय अडचण नाही. वी नो दॅट ए बरोबर काय असतं, दीज नंबर्स आर से एक्स अँड वाय, एक्स प्लस वाय अपॉन 2 ते ठरलेलं. त्याच्या सूत्रात काही फरक नसणार. दॅट इज 2 टाइम्स एक्स वाय अपॉन दॅट ऑफ द एक्स प्लस वाय. आणि मग आता इथं आपल्याकडे रिलेशन असतं जी स्क्वेअर इक्वल टू ए इंटू एच. बरोबर. मग सगळं ए मध्ये तरी आणायचं, किंवा जी मध्ये तरी आणायचं, किंवा एच मध्ये तरी आणायचं. पण ए मध्ये आणणं सोपं जाईल, कारण जी चा स्क्वेअर आहे. आणि मग बघा, जी स्क्वेअर इक्वल टू ए इंटू एच, and therefore g equal to a minus 1/2. तर h equal to a minus 25/26. तर आता ते क्लिअर मिळेल. and therefore a minus 1/2 bracket square equal to a into h, आणि h आला तुमचा a minus 25/26. तर इक्वल का बाय, त्या शब्दामुळे एवढा फरक पडला. म्हणजे त्यांचं वाक्य काय होतं, अरिथमेटिक मीन हा त्याच्या जॉमेट्रिक मीन पेक्षा 1/2 न जास्त आहे, आणि हार्मोनिक मीन हा 25/26 पेक्षा जास्त आहे. म्हणून तर हे दोन वाक्य इथं त्या शब्दप्रयोगानं आले. तर शब्दप्रयोग चुकला, मग आम्ही इज म्हटलं म्हणून मी एच बरोबर घेतला होता. बरोबर. तर असं ते मिळत चालतं. आणि मग आता त्याचा पूर्ण वर्ग करू. ए स्क्वेअर मायनस या दोघांच्या गुणाकाराचे दुप्पट वजा ए चाले 1/2 टाइम्स ए आहे, प्लस दॅट 1/4 1/2 चा स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 25/26 टाइम्स ए. तर हा बदल झाला आता. आणि मग आता काम संपलं. हे ए स्क्वेअर कॅन्सल झाले. मायनस ए प्लस 1/4 इक्वल टू मायनस 25/26 टाइम्स ए. तर आता इथं येऊ. इथं येतो, काही प्रश्न नाही. आणि मग आता त्या मायनस 25/6 ला इकडे आणू, किंवा त्या याला तिकडे आणू. therefore minus a plus 25/26 times a equal to minus 1/4 आलं. and therefore a आला की आपलं बरंच काही काम संपेल, कारण आपल्याला ते नंबर्स मिळवता येतील. म्हणजे आले वजा 26a अधिक 25a म्हणजे मायनस a/26 इक्वल टू मायनस 1/4. आणि मग आता काम संपेल. and therefore 4a इक्वल टू 26. तर वजा वजा अधिक झाले, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, and therefore a इक्वल टू 26/4 that is 13/2. तर असा तो ए तुम्हाला प्राप्त झाला. मग ए मिळाला की आपलं काम संपेल. and therefore आता त्याचा विचार करू. तर आता काय घडतंय बघा. मग ए किती आला तुमचा 13/2. मग जी मिळवता येईल त्याच्यावरून. therefore that g equal to a minus 1/2 that is equal to 13/2 minus that 1/2. दोन लसावी छेद समान, 13 - 1 12
12 भागिले 2 आले तुमचे 6. मग जॉमेट्रिक प्रोग्रेशन पण आलं आणि मग आता आपण x आणि y मिळवू शकता. अँड देअरफॉर g इक्वल टू 6. आता आपल्याला हार्मोनिक मीन पण मिळवता येईल, पण मिळवण्याची काही गरज नाही, कारण आपल्याला फक्त x आणि y पाहिजेत. त्या दोन रिलेशन ते आपण मिळवू शकतो. नाउ देअरफॉर वी हॅव टू गेट दॅट a इक्वल टू x प्लस y अपॉन 2. मग एक रिलेशन आलं बघा, x प्लस y अपॉन 2 that is equal to 13/2. तर g equal to square root of xy. Therefore square root of xy equal to that of the 6. ओव्हर. आणि मग आता बघा काय घडतंय. Therefore हे दोन कॅन्सल झाले. x plus y equal to 13. इथं त्याचा पूर्ण वर्ग करू. xy equal to 36. त्याशिवाय सोडवता येणार नाही ते त्या ठिकाणचं वर्ग समीकरण. तर अगोदर a आणि g मिळाले. a आणि g च्या सूत्रावरून आता ते ऍक्च्युअल नंबर्स मिळवा आपण. आणि मग आता y ची किंमत पुट करा. Therefore y equal to 13 minus x. Therefore x into bracket 13 minus x आणि त्या 36 ला पण इकडे घेऊ minus 36 equal to 0. आणि मग बघा 13x minus x square minus 36 equal to 0. परंतु आपल्याला समीकरण कसं x स्क्वेअर च्या सुरुवातीला पाहिजे, त्याचं पॉझिटिव्ह साइन पाहिजे, म्हणून सगळीकडे वजा 1 न मगूनया. मल्टिप्लाइंग बाय -1. मग -1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार, क्रमवार घेतो x स्क्वेअर minus 13x आणि हे झाले अधिक 36. वजा 1 न गुणल्यामुळे अधिकचे झाले वजा, वजाचे झाले अधिक आणि आता त्यांना आपण क्रमवार कॉल केलं. आता कसं विभाजन पाहिजे, वजा 13 ने अधिक 36 गुणाकार, याचा अर्थ फॅक्टर्स आले x - 9 x - 4 इक्वल टू 0. तर असे उदाहरण एकात एक दोन समीकरण तयार होत्या. अगोदर g आणि a साठी, नंतर x आणि y साठी. आणि मग आपलं काम संपलं. Therefore x - 9 equal to 0 or x - 4 equal to 0. याचा अर्थ x equal to 9 or x equal to 4. आणि मग काहीच अडचण नाही. आणि आपल्या रिलेशन काय आलं होतं, x plus y equal to 13. बरोबर आला. and therefore for x equal to 9 y equal to 4 or for x equal to 4 y equal to that of the 9. म्हणजे ते नंबर तुम्ही 4 9 घ्या किंवा 9 4 घ्या, काही फरक नाही. and therefore the required numbers are 9 4 or 4 9. तसंही म्हटलं तरी चालतंय. झालं. तर this is the total information for that arithmetic mean, geometric mean काय असेल ते असं ते मिळालेलं आहे. बरोबर. त्यानंतर तर अशा रीतीने हे तुमचं अरिथमेटिक मीन 3 प्रोग्रेशन आणि 3 मीन तुमचे संपलेले आहेत. आणि मग आता जाऊ पुढच्या मुद्द्याकडे. त्याच्या पुढचा मुद्दा त्यांनी जे काही डिलीट केले ते आपण आता घेत नाही, ते नंतर विचारात घेऊ. त्याचं काय आताच आपल्याला नको आहे. जे डिलीट केले ते मुद्दे मी घेतले ते पुस्तकात बघा. मी पुढे गेलो लगेच इन बिटवीन पार्ट दॅट इज डिलीटेड फॉर सम टाइम, नॉट परमनंटली. झालं. आणि मग आता जाऊ पुढच्या मुद्द्याकडे. तर दॅट इज द लास्ट पॉइंट ऑफ दॅट. आणि मग आता आपण आपल्या प्रकरणाचं नाव होतं सिक्वेन्स अँड सिरीज. तर अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन हा मुद्दा तिथं डिलीट झालेला आहे. झालं. मग आता आपल्याला पाहिजे त्या प्रकरणाच्या नावातला हा शब्द, दॅट इज अ सिरीज. मग आता सिरीज म्हणजे काय ते बघा. आपण तसा त्याचा विचार केलाय, फक्त आता शब्दाला आपण थोडंसं डिफाईन करू. some informations we have to get about that word, that of the series. तर बघा, now if see the definition of that word series, काही अडचण नाही. if t1 t2 t3 dot dot tn dot dot is a sequence, बरोबर, is a sequence. मग ते AP असो, GP असो, HP असो. आता 3 प्रकारच्या सिक्वेन्स आपण शिकलो. अरिथमेटिक प्रोग्रेशन, जिओमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन. बरोबर. म्हणजे सिक्वेन्स या 3 प्रकारे असतात हे आता आपल्याला माहित झालं.
Now if see that if a t1, t2, t3 dot dot tn is a sequence of that numbers in order t1, t2, t3 dot dot tn, then the sum, it varies, then the sum t1 plus t2 plus t3 plus dot dot tn is called. ही झाली सिक्वेन्स. पण त्या सिक्वेन्स मध्ये असणाऱ्या टर्मची जर बेरीज आपण nth टर्म पर्यंत घेतली t1 plus t2 plus t3 plus dot dot tn is called finite series. जशी ही फायनाइट सिक्वेन्स तशी ही कोण असते फायनाइट सिरीज. म्हणजे त्याच सिक्वेन्सचं जर आपण त्या टर्मचं रूपांतर सम मध्ये घेतलं तर त्या सिक्वेन्सचं रूपांतर कशात होतं सिरीज मध्ये. कशी व्याख्या आली परत बघा. if a t1 t2 t3 dot dot tn is a sequence then the sum t1 plus t2 plus t3 plus dot dot tn is called a finite series and पुढचा पण शब्द येतो लगेच and t1 plus t2 plus t3 plus dot dot tn plus dot dot is called infinite series. त्यावेळेस त्याला म्हणायचं इन्फानाइट सिरीज. तर असे हे दोन शब्द आपल्याला एका सिक्वेन्सच्या शब्दामुळे आल्या. जसे आपल्याला एपी मिळालं, जीपी मिळालं, एचपी मिळालं, तसंच आहे. फक्त इथं बेरीज आहे कोणाची त्या सिक्वेन्स मधल्या टर्मची. मग एखाद्याला एका टर्म पंची बेरीज आवश्यक असेल किंवा किती टर्म पंची तुम्ही बेरीज मिळवू शकता, कारण आपण त्याचा पण विचार करायचा आहेच आता. आणि मग then that sum up to nth term that is the finite series and sum up to infinity that is the infinite series. आणि आता प्रत्येक वेळेस एवढ्या प्रत्येक टर्म्स लिहिणं शक्य नसतात आणि म्हणून आपण त्याला समेशन नोटेशन मध्ये कॉल करतो. SUMMETAION समेशन TION समेशन नोटेशन. मग आता त्याचं ते समेशन नोट SUMMATION ना, MAच पाहिजे, MA समेशन. तर बघा मग आता इथं झालं तुमचं त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस एवढ्या टर्म्स प्रत्येक टर्म लिहिणं शक्य नसतं म्हणून त्याला समेशन नोटेशन मध्ये लिहायचं. आणि मग बघा this finite series can be written in summation notation as r varies from 1 to n of that of the tr and infinite series can be written as r varies from 1 to infinity of that of the tr. आणि हे समेशन नोटेशन कुठपासून आहे r equal to 1. याचा अर्थ इथं आलं तुमचं t1, r ची किंमत 1 की t1, r ची किंमत 2 की t2 असं कुठपर्यंत जायचं आहे tnth टर्म पर्यंत. दॅट इज द सिरीज आणि ती होते फायनाइट सिरीज. आणि हेच आपण इन्फिनिटी मध्ये जायचं म्हटलं तर t1 plus t2 plus t3 plus dot dot plus tn that do not stop that is a dot dot. आणि म्हणून तर त्याला आपण म्हणतो इन्फानाइट सिरीज. तर असं ही व्याख्या त्याचं समेशन नोटेशन इन्फिनिटी अप टू दॅट ऑफ द nth टर्म्स ऑफ दॅट सिक्वेन्स. अशा रीतीनं आपणाला त्या nth टर्म पर्यंतची बेरीज मिळाली. आणि मग आता त्या समेशन मध्ये आपण आलो याचा अर्थ त्याच्या प्रॉपर्टीचा आपणाला विचार करावा लागेल. आणि मग बघा तर प्रॉपर्टीज ऑफ समेशन त्याचे उदाहरण आपण त्याच्यावर सोडवता येणार नाही का. प्रॉपर्टीज ऑफ समेशन SUMMATION. तर बघूया काय घडते ते. आणि मग बघा तर फर्स्ट प्रॉपर्टी सिंपल आहे नेहमीप्रमाणे. बेरजेला फक्त आपण काय करायचं ते बघा. तर ही आपल्याला माहिती आहे वी नो दॅट समेशन r varies from 1 to n of that tr that is equal to t1 plus t2 plus t3 plus dot dot plus that of the tn. तर हा त्या समेशनचा अर्थ आहे बरोबर. तर हे अर्थ लक्षात घ्या, व्याख्या लक्षात घ्या, बाकी काही नाही. आणि मग पहिली प्रॉपर्टी कोणती बघा. then summation r varies from 1 to n of k times tr equal to. तर प्रत्येक पदाला आपण k ने गुणणार आहोत बघा. याचा अर्थ तो k आपण इथं आउटसाइड घेऊ शकतो. आणि मग हीच पहिली प्रॉपर्टी आहे k into summation r varies from 1 to n of tr where that k not equal to 0. पण 0 च्या व्यतिरिक्त नको.
म्हणजे बघा, याला जर मी सगळीकडे k ने गुणलं तर आपण हा k कॉमन घेऊ शकतो, बरोबर, किंवा k ने मल्टिप्लाय करू शकतो. हा त्या प्रॉपर्टीचा गुणधर्म, म्हणजे प्रॉपर्टीचा गुणधर्म नाही तर प्रॉपर्टी ऑफ दॅट द समेशन किंवा समेशनचा गुणधर्म. आलं. त्यानंतर सेकंड वन बघा, आता समेशन आर व्हेरीज फ्रॉम 1 टू n. आता दोन आल्या सिरीज त्या ठिकाणी, ए आर प्लस बी आर, त्या बेरजेचं तुम्ही विभाजन करू शकता. समेशन आर व्हेरीज फ्रॉम 1 टू n ऑफ ए आर प्लस दॅट समेशन आर व्हेरीज फ्रॉम 1 टू n ऑफ दॅट ऑफ द बी आर. ह्या बेरजेचं रूपांतर असं करू शकता किंवा ह्या समेशनची बेरीज एका समेशन नोटेशन मध्ये आणू शकता. समेशन आर व्हेरीज फ्रॉम 1 टू n ऑफ ए आर प्लस बी आर, आणि प्लस साइन आहे तर आपल्याला डिस्टर्ब अजिबात होत नाही. समेशन आर व्हेरीज फ्रॉम 1 टू n ऑफ ए आर प्लस समेशन आर व्हेरीज फ्रॉम 1 टू n ऑफ दॅट ऑफ द बी आर. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी एकदम साधी आहे बघा, समेशन आर व्हेरीज फ्रॉम 1 टू n ऑफ 1 दॅट इज इक्वल टू. म्हणजे बघा, इथं आपण फसतो, आपल्याला वाटतं तो एकच आहे, परंतु नाही. आर ची किंमत 1 घेतली तरी एकच, आर ची किंमत 2 घेतली तरी एकच, असं करत करत आर ची किंमत n घेतली तरी एकच. म्हणजे हा एक किती वेळा आला, 1 2 3 असं n टाइम्स, आणि म्हणून तर ती सम किती येते, दॅट इज द n. तर व्हेरी इट. आता चौथी प्रॉपर्टी परत k साठी, त्याच्या सहगुणकासाठी, समेशन आर व्हेरीज फ्रॉम 1 टू n ऑफ k into 1. बघा, that is equal to summation r varies from 1 to n k times 1 into n. 1 in r varies from 1 to n of k into that summation इथं देतो, आणि मग ते आलं तुमचं k times n, परत k not equal to 0. कारण 1 ची बेरीज इथं n वेळा येते n, k तुमचा सहगुणक आउटसाइड आलं शेवटी k into n. तर अशा रीतीने तुम्हाला त्यांची बेरीज प्राप्त करता येते. तर हे स्मॉल रिझल्ट्स आहेत. यांच्या सिद्धता काय आपल्यासाठी विचार करायची गरज नाही, जेवढे रिझल्ट्स आहेत तेवढंच त्याचा विचार करायचा. आणि आणखी गुणधर्म बघू. तर सेकंड प्रॉपर्टी, देर आर सम पर्टिक्युलर सम्स. बघा, तर दोन शब्दात फरक आहे. सम SOME, सम पर्टिक्युलर सम्स. तर वेल दॅट वर्ड. तर आता काही बेरजा आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी आवश्यक असतात, मग त्याचा आता इथं विचार करायचा आहे. तर फर्स्ट दॅट इज द सम ऑफ, शब्दात बघा अगोदर SUM, द सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. म्हणजे पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. समजा तुम्हाला सांगितलं 1 ते 1000 पर्यंतच्या संख्येची बेरीज काय, मग आपण ती कशी करणार का, 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6. आपण त्या ठिकाणी आपले डिस्टर्बन्सेस तयार होतील. सूत्र असेल तर पटकन तुम्ही मिळवू शकता. तेव्हा काय शब्द आहे, द सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स is given by s equal to n into n plus 1 upon that 2. तर त्याला नोटेशन मध्ये पण लिहा. तर ती सम म्हणजेच आपल्याला आहे समेशन r varies from 1 to n of that of the r. बरोबर. r म्हटलं की आता बघा कसे बरोबर आपल्या n पर्यंत नैसर्गिक संख्या येते. r ची किंमत 1 टाकली, 1 r ची किंमत 2, r ची किंमत 3, असं कुठपर्यंत जायचं, n पर्यंत जायचं. याचाच अर्थ हा. म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 डॉट डॉट दॅट इज द n, दॅट इज इक्वल टू n into n plus 1 upon that 2. झालं. किती बघा, समजा आपल्याला 3 पर्यंतची बेरीज करायची आहे, मग n इक्वल टू 3 आहे. अनुभव आला गेला. मग 3 अधिक 2 अधिक ही छोटी होती, आपण पटकन 6 म्हटलं, सूत्राप्रमाणे बघा तेवढी येते का, 3 into bracket 3 plus 1 upon that 2. म्हणजे 4 3 12 भागिले 2, बरोबर बेरीज किती आली तुमची, 6. तर असे सूत्र पण आपण चेक करायला हवं, टेस्ट करायला हवा. त्यानंतर परत आणखी एका सूत्राची गरज असते. तर ही झाली पहिल्या n नैसर्गिक संख्यांपर्यंतची, n संख्यापर्यंतची बेरीज. वाक्य कसं होतं, द सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स इज summation r varies from 1 to n of r that is equal to n into n plus 1 upon 2.
आपली संख्या समजा n बरोबर 10,000 असेल, 10,000 पर्यंतची बेरीज तुम्ही मिळवू शकता इन शॉर्ट टाइम, बरोबर, बाय युजिंग दॅट फॉर्म्युली. त्यानंतर द सम ऑफ, बघा आता शब्द काय होतो, द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ, द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट n natural numbers is denoted by summation r varies from 1 to n of r square. आता त्या वर्गांची बेरीज पाहिजे, बेरजेचा वर्ग नाही, शब्दात फरक आहे. ही झाली वर्गांची बेरीज आणि हा झाला बेरजेचा वर्ग. That is the sum of the squares and it is the square of the sum. शब्द अल्टरनेट झालेत, अर्थ वेगळे होतात. याचा अर्थ वेगळा, हा अर्थ तो समोरचा. याचा अर्थ काय येतो, a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2 ab. तेव्हा शब्दात लक्ष ठेवायचा. Summation r varies from 1 to n of r square, that is equal to n into n plus 1 twice n plus 1 upon that 6. तर असं ते दुसऱ्या शब्दाला काय आहे हे, the sum of कोणाची बेरीज, squares of first n natural numbers, that is r square, 1 square, 2 square, 3 square, अशा सर्वांची बेरीज एवढी तयार होते. आणि तिसरं वाक्य आहे आता क्यूब मध्ये, शब्द तसाचा, द सम ऑफ, यस लिहूया मग, द सम ऑफ क्यूब्स ऑफ, द सम ऑफ क्यूब्स ऑफ फर्स्ट n natural numbers is denoted by in summation notation r varies from 1 to n of r raised to 3. तर ही झाली n नैसर्गिक संख्यांची बेरीज, ही झाली त्यांच्या वर्गांची बेरीज, आणि आता आपण ही घेत आहोत त्यांच्या क्यूबची बेरीज, आणि ती येते n into n plus 1 upon 2 bracket square. तर बघा, summation r varies from 1 to n of r raised to 3 equal to n into n plus 1 upon 2 bracket square. तर अशा त्या काही ठराविक सम्स आल्या, सम पर्टिक्युलर सम्स झालं. आणि शेवटी बघू, तर तो पण छोटासा मुद्दा आहे, तिथं डायरेक्ट सूत्र सांगायचं, सिद्धता आपण विचार नाही करायचा, सूत्र उपयोगात आणायच्या. आणि मग पुढचा शब्द आहे पॉवर सेरीज, POWER. हे पुस्तकात आहे सगळं तुमच्या, पॉवर सेरीज. मग आता पॉवर म्हणजे काय, x स्क्वेअर x रेज टू 3 आताच आपण मिळवलं, त्याच्या थोडंसं पुढे जायचं. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट पॉवर सेरीज, सी दॅट in our mathematical language some functions we can express in terms of that the powers of our unknown or variable x. काही फंक्शनला आपणाला घातांकाच्या स्वरूपामध्ये एक्सप्रेस करता येतं, आणि मग then that sums are called that the power series. त्यावेळेस त्यांना इथं पॉवर सेरीज हा शब्दप्रयोग घेतला जातो. आणि मग त्यासाठी दोन गोष्टी आपल्याला डिफाइन करायच्या आहेत. तर n फॅक्टोरियल आणि 0 फॅक्टोरियल, हे व्याख्यात येणार आहे. n फॅक्टोर म्हणताना मी अगोदर लिहिताना असं लिहिलं, n च्या पुढे उद्गारवाचक चिन्ह, एक्सक्लेमेटरी साइन, त्याला काय म्हणायचं आता आपल्या भाषेत, n फॅक्टोरियल इक्वल टू 1 into 2 into 3 into dot dot up to n, म्हणजे तो n संख्यापर्यंतचा प्रॉडक्ट आहे. मग एवढा लांब प्रॉडक्ट येण्यापेक्षा आपण त्याला n फॅक्टोरियल म्हणतो. आणि डिफाइन दॅट 0 फॅक्टोरियल इक्वल टू 1. कधी कधी 0 फॅक्टोरियल पण येणार आहे. हे दोन नोटेशनचा अर्थ अगोदर लक्षात घ्या, कारण बाकी सगळं आता ते त्या भाषेमध्ये आहे. आणि मग आता त्या 4 फंक्शन कोणत्या ते बघा. and therefore we can write that e raised to x equal to, मग e raised to x या फंक्शनला कसं लिहायचं ते बघा. that is 1 plus x upon 1 factorial plus x square upon 2 factorial plus x raised to 3 upon 3 factorial plus dot dot, and these are infinite series. तो ते स्टॉप मात्र होत नाही, त्या इन्फानाइट सिरीज आहेत. त्यानंतर दुसरा आहे तुमचं साइन फंक्शन. आता साइनला बघा काय घडतंय ते, that is x minus x raised to 3 upon 3 factorial plus x raised to 4 upon 4 factorial minus x raised to 5 upon 5 factorial plus dot dot. तर इथं x च्या छेदस्थानी 1 फॅक्टोरियल पण आहे, फक्त आपण ते लिहित नाही. कशाला, कारण 1 फॅक्टोरियल म्हणजे एकच येतं, म्हणून तर त्याला फक्त काय केलं जातं, xच कॉल केलं जातं.
कारण 1 फॅक्टोरियल म्हणजे 1 पर्यंतचा गुणाकार तो एकच येणार किंवा तो लिहिलेला नाही. तर sin x ला काय होतं, सगळ्या आहेत 1 ला गृहीत धरून ऑड पॉवर्स ऑफ दॅट x आणि छेदस्थानी ते 3 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल. आता 4 फॅक्टोरियल म्हणजे कोण, 4 पर्यंतचा गुणाकार 1 गुणिले 3 गुणिले 4, 1 गुणिले 2 गुणिले 4 3 12 2 24 म्हणजे 4 फॅक्टोरियल म्हणजे आपल्या संख्येत किती आले ते 24. असे प्रत्येक वेळेस लिहिण्याची आवश्यकता नसते म्हणून तर त्याला त्या भाषेत कॉल केलं जातं. तिसरा आहे तुमचं cos ऑफ x. बघा आता cos ऑफ x ला काय येतं ते, that is 1 minus x square upon 2 factorial plus, एक मिनिट, इथं 5 पाहिजे इथं 7 पाहिजे आणि इथलं ऑड पॉवर्स तयार पाहिजे होते ना. x minus x raised to 3 upon 3 factorial, x raised to 5 upon 5 factorial, x raised to 7 upon 7 factorial. तर एकदा मला खात्री करू द्या, हा आता बरोबर आहे. आता इथं फक्त इवन पॉवर्स, इथं 1 पॉवर सॉरी इथं x raised to 0 पॉवर, x raised to 0 that is 1, आणि आता इथं पुढे येणार x raised to 4 upon 4 factorial minus that x raised to 6 upon 6 factorial plus dot dot. झालं. आणि चौथा आहे, वाटल्यास तुम्ही पुस्तकात परत खात्री करा, e raised to minus x equal to, e raised to x आहे त्याचंच फक्त साइन अल्टरनेट करायच्या, 1 minus x square upon 2 factorial plus x raised to 3 upon 3 factorial परत minus x raised to 4 upon 4 factorial plus dot dot. फक्त साइन बदललेलं आहे. e raised to minus x equal to, बरोबर, 1 minus एक टर्म राहिली आहे इथं, 1 minus, आता सगळाच क्रम बदलेला, एक मिनिट, तर इथं फक्त साइन बदलायचा क्रमवार, 1 minus x upon 1 factorial plus x square upon 2 factorial minus x raised to 3 upon 3 factorial plus dot dot. तर पहिल्याला आहे 1 minus x upon 1 factorial x square upon 2 factorial, बरोबर. तर असं ते मिळालेलं आहे, 1 minus x square minus x raised to 3 upon 3 factorial, बरोबर. आणि शेवटचं सूत्र आहे बघा आता, ते मात्र असंच सिंपल आहे. तर हे सगळ्या पुस्तकात तुम्ही ऑब्झर्व करा, व्यवस्थित नोट्स काढा, काहीतरी माझ्याकडनं चुकतं त्याचा तुम्ही विचार पण करायचा आणि दुरुस्त पण करायचा. Now if that modulus of x is less than 1, then log of 1 plus x equal to x minus, बघा आता इथं कोण येते ते, x minus x square by 2, बरोबर, x minus x square by 2 plus x raised to 3 upon 3 minus x raised to 4 upon 4 plus dot dot. इथं मात्र फॅक्टोरियल नाही, x minus x square upon 2 plus x raised to 3 upon 3 minus x raised to 4 upon 4 plus dot dot. तर असे हे सूत्र तुम्हाला आज प्राप्त झाले की ज्यांच्या सिद्धता आपण आता शिकू शकत नाही. त्यामुळे आज आपण इथंच थांबू, व्यवस्थितरित्या आपण आता पुढची उदाहरणं नंतर बघू.